मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या 2 दिवसापासून उष्णतेत मोठी वाढ जी आहे ती झालेली पाहायला मिळते आणि आज उद्या आणि परवा अशा पुढील 2 ते 3 दिवस ही उष्णता अधिक वाढण्याची शक्यता आता हवामान खात्याकडून जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। काल जर तापमान पाहिलं तर शहरातील अनेक ठिकाणी तापमान 36 ते 37 अंश सेल्सिअस डिग्रीपर्यंत पोहोचलेलं पाहायला मिळालं, तर मुंबई शहरात 35 अंश तापमानाची जी आहे ती नोंद झालेली पाहायला मिळते आणि उद्या आणि परवा देखील उष्णते जी आहे ती उष्णता अशीच असेल, तापमानात अशीच वाढ होईल असा एक अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। शहरामध्ये सोमवारी जे तापमान आहे ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज आता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। तर काही ठिकाणी ठाणे आणि इतर परिसर पाहता हे तापमान 40 ते 41 अंश सेल्सिअस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता खरं तर हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। मुंबई शहरासह राज्यभरात जे आहे ते तापमान वाढताना पाहायला मिळते। अनेक शहरांमध्ये तापमान हे 40 अंश सेल्सिअस डिग्रीपर्यंत पोहोचलेलं पाहायला मिळते। नाशिक असेल, पुणे असेल, नागपूर असेल या शहरांमध्ये तापमानात खरं तर मोठी वाढ जी आहे ती झालेली पाहायला मिळते आणि मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये देखील आता आज आणि उद्या तापमानात खरं तर मोठी नोंद होईल अशी शक्यता आता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येते। आणि ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्या अनुषंगानेच खरं तर उन्हात बाहेर पडताना काळजी घेण्याचं आव्हान देखील जे आहे ते हवामान खात्याकडून करण्यात आलेलं आहे। खरं तर उष्णतेची लाट वाढल्यामुळे जे गरम जे आहे ऊन खरं तर वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे मोठा त्रास आता मुंबईकरांना जाणवतो आहे। पण येत्या 2 दिवस जे शहराचं आणि उपनगरांचं तापमान आहे खरं तर 38 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल। त्यासोबत ठाणे असेल किंवा इतर परिसर असेल तिथे देखील 40 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद होण्याची शक्यता आता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह अभिजित पोते, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।